सिन्नर येथे रविवार दिनांक 14 जून रोजी कानडे समाज सुधारक संघ, महाराष्ट्र राज्य व सिन्नर तालुका सामाजिक कार्यकर्ते मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गुणगौरव व सत्कार समारंभ नुकताच जय भवानी मंगल कार्यालय सिन्नर, घोटी महामार्ग सिन्नर मध्ये यशस्वीरित्या पार पडला। शैक्षणिक, प्रशासकीय, क्रीडा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी गौरव भुसनर DYSP, तसेच स्वर्गीय मारुती शेठ बिन्नर यांच्या पत्नी शांताबाई बिन्नर, तसेच संघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष बबन बिन्नर। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष गौरव प्राप्त झाला। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, येवला, चांदवड, ठाणे, शहापूर, कल्याण, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर यांसह महाराष्ट्राच्या विविध भाग। कार्यक्रमाची प्रस्तावना कानडे समाज सुधारक संघाचे उपाध्यक्ष भास्करराव केवारे यांनी केली। सूत्रसंचालन अवधूत खाडगीर व मनोज गवळी यांनी अतिशय सुरळीतरित्या पार पाडले। उपस्थितांचे मनोगत व सत्कारार्थ नावांची माहिती देताना कार्यक्रमाच्या आयोजकांनी समाज कल्याण, शैक्षणिक प्रोत्साहन व स्थानिक पातळीवरील सामाजिक उपक्रमांवर भर दिला। सत्कार दरम्यान समाजात विशिष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्रे, शाल, पुष्पगुच्छ व स्मृती भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या वेळी लांब लांबून आलेल्या सर्व मान्यवरांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केलेली असल्यामुळे संपूर्ण दिवसभराचे सत्र अगदी खेळीमेळीने पार पडले आणि उपस्थितांनी कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण आनंद घेतला। कानडे समाज सुधारक संघाचे नेते व आयोजकांनी नमूद केले की हा असा सत्कार समारंभ समाजसेवेत प्रेरणा देणारा असून भविष्यातही अशा उपक्रमांना आवाहन केले जाईल। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि विविध भागातून झालेल्या उपस्थितीबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। CN न्यूज साठी संतोष शिरसाट। आज कानडे समाज सुधारक संघ व सिन्नर तालुका कानडे युवा मंडळ, कानडे सत्कार मूर्ती किंवा सत्काराचं मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी जय भवानी येथे समाजातील मुलांचा व शासकीय सेवेत लागलेल्या मुलांचा सत्कार ठेवला होता। त्या सत्कारानिमित्त कानडे समाजाच्या कानाकोपऱ्यातून नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर, इगतपुरी, शहापूर, अकोला, संगमनेर, पूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्य कानडे समाज कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि जवळजवळ 200-250 विद्यार्थी आणि जे सर्व्हिसला लागलेले पोलीसमध्ये मोठ्या संख्येने ते सर्व या ठिकाणी सत्कार मूर्ती उपस्थित होते। आसपासच्या कानडे समाजाच्या गावांमधून कानडे समाजाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य कानडे समाजातले महिला, युवक, भरपूर समाज या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि चांगल्या पद्धतीमध्ये सत्कार सोहळा या ठिकाणी कानडे समाज संघाच्या वतीने आणि सिन्नर कानडे युवक मंडळाच्या वतीने करण्यात आला। त्यामध्ये समाज बांधवाचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लाभला, कारण समाजाच्या जुन्या जाणत्या माणसांनी हा कानडे समाज सुधारक संघ जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी स्थापन केला आणि त्या संघाचा उद्देश असा होता की कानडे समाजातला वंचित घटक आहे, जो मागासलेला घटक आहे, त्याला या प्रवाहामध्ये आणून त्याचं चांगल्या पद्धतीचं कल्याण करण्याचा उद्देश त्यांचा होता आणि तोच धागा पकडून कानडे समाजात सुधारक संघाला या समाजातील लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। गेली 2-3 वर्षापासून कानडे समाज सुधारक संघ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण नाव कानडे समाजाचं कमवलं त्यांचा सत्कार ठेवतो। त्यामध्ये पहिलं प्रथम अकोले येथे कानडे समाज राहणारे
जी काही सर्व्हिसवाले मंडळी, धंद्याला गेलेली मंडळी, त्यांनी तो कार्यक्रम सुरू केला आणि त्याचा पुढे प्रसार होत गेला. त्यानंतर संघाच्या वतीने आम्ही शहापूरला कार्यक्रम केला, त्याच्यानंतर इगतपुरीला केला आणि आज इथं सिन्नरमध्ये बैठक घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचा, विद्यार्थ्यांचा आणि जे सर्व्हिसमध्ये लागले त्यांचा सत्कार करायचा हे ठरवलं आणि तो सत्कार आज या ठिकाणी पार पडला. सत्कारासाठी सर्व स्तरातून कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आत्ता कार्यक्रमाची सांगता झाली आणि ती सांगता योग्यरीती झाली. मी कानडे समाज बांधवांचे, कानडे समाज कार्यकर्त्यांचे संघाच्या वतीने, आमच्या कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कानडे समाज सुधारक संघ आणि सिन्नर तालुका कानडे कार्यकर्ता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही जय भवानी मंगल कार्यालय सिन्नर या ठिकाणी गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता. या गुणगौरव सोहळ्यास कानडे समाजातील सर्व थरातील विद्यार्थी बांधव तसेच या 2 वर्षामध्ये शासकीय सेवेत रुजू झालेले सर्व कर्मचारी, पालकवर्ग उत्साहाने सामील झाला आणि अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम जय भवानी मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला. सर्व मुलांना आम्ही शुभेच्छा दिल्या की त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये फार मोठ्या उच्च पदावर जावं आणि कानडे समाजाचं नाव रोशन करावं. आज कानडे समाज सुधारक संघ या संघाची जी काही व्याप्ती आहे, मोठेपणा आहे, तो समाजाने उपस्थित राहून दाखवून दिला की कानडे समाज सुधारक संघावर कानडे समाजातील समाज बांधवांचा किती विश्वास आहे आणि यामुळे आम्हाला सर्वांना काम करण्याचं अतिशय मोठं बळ मिळालेलं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकारिणी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सिन्नर तालुका कानडे मंडळ, सर्व समाज बांधवांचे, आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच आलेल्या कर्मचाऱ्यांचे अतिशय ऋणी आहोत. असाच विश्वास यापुढेही समाज बांधवांनी आमच्यावर ठेवावं आणि त्यांच्या विश्वासामुळेच आम्हाला फार मोठे बळ मिळेल आणि आमचा समाज, पर्यायाने आमचा संघ मोठा होईल, एवढीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आज रोजी सिन्नर येथे आपल्या जय भवानी लॉन्समध्ये समस्त कानडे समाज सुधारक संघ यांच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आणि सिन्नर तालुका गौरव समिती या दोन्ही संयुक्त यांच्या माध्यमातून संयुक्तरित्या जो काही अखंड महाराष्ट्र राज्यातील 4-5 जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून आमचे सर्व समाज बांधव, आमच्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्गातून आलेले सर्व अतिथी, त्याचप्रमाणे आपल्या 10वी-12वीचे विद्यार्थी, MPC, MPSC आणि UPSCच्या माध्यमातून, नीट आणि JEEच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्याचप्रमाणे प्रशासकीय पदावर रुजू असणारे म्हणजे त्यांची निवड झालेले पदाधिकारी, अगदी किमान 250 ते 250 या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इथं उपस्थिती दर्शवून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे सर्वांचेच आमच्या सिन्नर तालुका गौरव समितीच्या वतीने आणि समस्त कानडे समाज सुधारक संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांचे, आलेल्या अतिथींचे, मान्यवरांचे पुनश्च एकदा आमच्या संघाच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो. कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करतो. बोलण्यास विराम देतो. रामकृष्ण हरी, दंडोत प्रणाम. या ठिकाणी कानडे समाज सुधारक संघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी कानडे समाजाचे राज्याचे अध्यक्ष बबनराव सदगीर, त्याचबरोबर उपाध्यक्ष भास्करराव केवारे, तसेच सचिव नितीनजी बगनर साहेब, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील सन्मान्य कार्यकर्ते अरुणजी बिन्नर असतील, रामभाऊ बेनके, पप्पू सदगीर, या सर्वांनी या कानडे समाज बांधवांसाठी अतिशय मोठा गुणगौरव सोहळा साजरा केला. त्याचबरोबर समाजातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी, बगनर सर असतील, शंकर चोखंडे असतील, विनायकजी बिन्नर साहेब असतील, लोकनेते मारुतशेठ बिन्नर, कैलासवासी लोकनेते मारुतशेठ बिन्नर यांच्या स्मरणार्थ जे ट्रॉफी वाटण्याचं काम विनायक बिन्नर यांनी केलेले, त्यांचे मी आपल्या कानडी समाजाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर ह्या समाज बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वच महाराष्ट्रातील सर्व कानडी समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी हा गुणगौरव सोहळा चांगल्या पद्धतीने आयोजित केला होता. त्यांचं मी सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो. भटकणारा गोपालक असणारा कानडी समाज, या कानडी समाजाचा आराध्य दैवत गोपालकृष्ण पुण्यश्लोक अहिल्यादेवी, छत्रपती शाहू फुले आंबेडकर या चळवळीवर चालणारा हा कानडी समाज सर्व महामानवांना, मी ज्या मातीत जन्मलो
त्या सर्व घटकांना, समाजाला मी या ठिकाणी अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं जे मुलं परीक्षा देऊन स्पर्धेमध्ये राहून यशस्वी झाले, त्यांचा समाजानं आज या ठिकाणी जो गुणगौरव केला, त्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उंच ध्येय गाठून पुढे जाण्याचं बळ या सत्कारामुळे, समाजामुळे मिळेल. मातृसंस्था असलेला आमचा हा महाराष्ट्र राज्य कानडे समाज संघ निश्चितच या ठिकाणी मला कौतुकास पात्र वाटतो. या ठिकाणी समाजानं या विद्यार्थ्यांना भविष्याची दिशा घेण्यासाठी निश्चितच बळ दिलेलं आहे. गुणवत्ता म्हणजे फक्त काय हे मिळालेलं यश नाही, तर या यशामागे या विद्यार्थ्यांची जे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत, जी चिकाटी आहे, जिद्द आहे, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे ही गुणवत्ता होती, हे यश होतं. आणि याला या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम या संघानं केलं. तर मी या संघाला, अध्यक्षांना, सचिवांना आणि सर्व कमिटीला मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार, मी दिव्या संतोष बगनर. आज कानडे समाज सुधारक संघाच्या वतीने एक गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. नक्कीच या समाजाने आम्हाला दिलेली एक शाबासकीची थाप भविष्यात आम्हाला अजून काही यश संपादन करण्यासाठी मदत करेल आणि खरंच खूप खूप धन्यवाद. यांच्यामुळे नक्कीच आम्ही भविष्यात खूप मोठं यश संपादन करू. थँक्यू.